हाय हॅलो नमस्कार. नवीन आपल्या एका व्हिडिओमध्ये सर्व गोडताईचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. इकडे मी आट्याची प्लॅस्टिकची गोणी थोडीशी कमी होती म्हणून जॉईंट करून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे असं कॉटनचं बघा ब्लाऊज, आता फॅशन आहे अशा ब्लाऊजची. तसं ब्लाऊज पीस होतं शिवून शिल्लक राहिलेलं आणि अस्तरसुद्धा होता मॅचिंग कलरचा, तोच वापरलेला आहे मी. आणि त्याला इस्त्री वगैरे करून छान घेतलेला आहे. आणि प्लॅस्टिकची आता सगळं साईडला ठेवा ना, प्लॅस्टिकची आहे ना गोणी ती आपण घेऊया. आता आपल्याला इकडे जास्त मोठी नाही, छोट्याशा तुकड्यापासून आपल्याला छान असं लेडीज हँड पाऊच बनवायचे आहे. तर इकडे 10 बाय 15 इंचाची आपण खून करून घेऊ. तर एका ताईची छान अशी कमेंट होती की ताई तुम्ही दाखवलेलं दिसत नाहीये. तर थोडंसं आमच्याकडे ना उजेड आहे ना खिडकीत, जास्त फ्लॅश पडतो त्याच्यामुळे ते पटकन त्याच्यावर चमकलं जातं, त्याच्यामुळे दिसत नाही. आणि पूर्ण ऊन आहे ना मध्ये घरामध्ये येतं त्याच्यामुळे. तर असू दे, आता काय करणार, माझ्याकडे ऑप्शनच नाही आहे दुसरा. तर आता प्रयत्न करते मी. छान असं आपलं 10 बाय 15 इंचाचं कट करून झालेलं आहे. थोडंसं एक्स्ट्रा आहे ते मी कट करून सरळ व्यवस्थित घेते बघा. सगळं कट केलं बरोबर 10 बाय 15 इंच झालेलं आहे. त्याला इकडे डबल फोल्ड करून घेते. असं आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत. बघू शकता आता एक फोल्ड झालेला आहे, अजून एक फोल्ड डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील. छान असं डबल फोल्ड करून घेणार आहे. आणि त्याला थोडासा खालच्या साईडला ओपन साईड आहे तिकडे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचे. बंद बाजूला नाही, ओपन साईड आहे ना त्या साईडला 4 कोपरे आहेत ना आपले, तिकडे आपल्याला ते ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्या जिकडे जॉईंट आहे ना वरच्या साईडला, तिकडे 1 बाय 1 ला आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये, त्या साईडला आपली बंद बाजू आहे त्या साईडला वरच्या साईडला तिकडे मी 1 बाय 1 ला खून करून चौकोनी आकार दिलेला आहे आणि कट करून टाकलेला आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. आता आपलं ओपन केल्यानंतर असं झालेलं आहे छान असं. आता हे मेन कापड घेतलेलं आहे आणि अस्तरसुद्धा त्याच्यावरतीच टाकून घेणार आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. खूप ह्या ब्लाऊजचे धागे निघतात आहे नो, खूप म्हणजे खूपच. आता अस्तर पण टाकून घेतलेलं आहे आणि आता बरोबर मी एक्स्ट्राच कट करून घेते. आणि ब्लाऊज शिल्लक राहिलेलं कापड तुम्ही पॅन्ट शर्ट, अजून जीन्स म्हणजे टॉप कुर्तीज लेगिन्स किंवा ब्लाऊज पीस काही इकडे तुम्ही वापरू शकता आणि त्याचा तुम्ही वापर करा. छान असं मस्त होतं लेडीज हँड पाऊच. आणि आजकाल खरंच खूप ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे. आपलं कट करून झालेलं आहे. मध्ये असतं मेन कापड, वरती खाली मेन कापड, वरती प्लास्टिकची पिशवीमध्ये आणि वरती अस्तर टाकून घेतलेलं आहे. आणि आता शिवायला घेणार आहोत, स्टिच करणार आहोत. तर बघा आता इकडे व्यवस्थित मी पिनअप करून घेते. आमच्याकडे जागाचा थोडासा इश्यू आहे. ताई एका ताईची कमेंट होती की ताई मशीन जास्त दिसते, पण आता ऑप्शनच नाही. जिथे स्टँड आहे ना लावण्यासाठी आपलं ड्रायव्हर, तर तिकडे जागाच नाही होत. त्याच्यामुळे असं मला ॲडजस्ट करून जसं जमेल तसं मी लावते. तर आता बघा मी प्रयत्न करते. आता एकावरती एक टाकून टाचण्या पिनअप करून घेतलेल्या, टाचण्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत. आपल्याला चारी बाजूला शिवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील. एक्स्ट्रा जे आहे ना कापड ते आपण नंतर कट करून टाकणार आहोत. खूप मस्त होते. आणि इकडे आपण चेनचं सुद्धा एकच कटिंगमध्ये 10 मिनिटामध्ये आपलं लेडीज पाऊच शिवून तयार होतं. काही नाही ब्लाऊज. आणि जर ब्लाऊजचं पीस आहे ना थोडंसं पातळ आहे, तुमच्याकडे घट्ट असेल तर तुम्ही वापरा. म्हणजे माझ्याकडे पातळ आहे हा आणि मला असं वाटलंच नाही का असं दिसेल वगैरे. तर असं ते आता काय ऑप्शनच नव्हतं माझ्याकडे, दुसरं होतं मी बघितलेलं पण मला असं वाटलं हेच योग्य आहे. आता एक्स्ट्राचं चौकोन जिथे आपण 1 बाय 1 इंच खून केलं त्यांना कट करून घेतलं, तिकडे सुद्धा मी शिलाई मारून घेतली आणि तिकडे सुद्धा मी कट करून टाकलेलं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. एक्स्ट्राचं पूर्ण राऊंडनुसार गोलाकार आहे तिकडे गोलाकारनं कट करून घेते आहे. एक्स्ट्राचं पूर्ण कट करून मधून मी शिलाई मारे आडव्या उभ्या शिलाई मारून घेतलेल्या आहेत बघा ताईंनो.
आता काय करायचं, आपण जिथे 1 बाय 1 इंचाला आपण खूण करून चौकोनी बॉक्स आखला होता ना, त्याच्यावरती आपल्याला एक 4-4 इंचाला खुणा करून घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून 3-3 इंचसुद्धा घेऊ शकतात. पण मी जास्त चेन मोठी नाही घेतली, तेवढीच घेतली. दोन्ही साईडला आपल्याला विरुद्ध आहे त्याच्या बाजूचं 4-4 इंचाला आपल्याला खुणा करून घ्यायच्या इथं. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही 4-4 इंचाला मी खुणा करून घेतलेल्या दोन्ही साईडला, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस चेन लावणार ना त्यावेळेस आपल्याला सोपं पडणार. चेन नेहमीप्रमाणे उलटी त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आणि व्हिडिओ जर माझा आवडत असतील तर मी छान छान बॅग्स, ब्लाऊज डिझाईन सगळं छान छान टाकलेलं आहेत, हेवी टाकलेलं आहे. तुम्ही सर्च करा शोभा मसाला पालघर, तुम्हाला तिकडे सगळं येऊन जाईल. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचा एक लाईकसुद्धा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, मोलाचा आहे. तर तुम्ही नक्कीच लाईक करा. तुम्ही व्हिडिओ वगैरे बघतात आणि लाईक करत नाहीत तर लाईक नक्की करा ताईंनो. तुमच्या लाईकची मला खूप एक तुमच्यासाठी एक लाईक म्हणजे काहीच नसेल, पण आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर नक्कीच लाईक करा. आणि इकडे मी दाब शिलाईसुद्धा देऊन घेतलेले आहे. आणि बघा आता तुम्ही व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला. आपलं चेन वगैरे छान असे लावून झालेलं आहे. उलट्या साईडला करायचं आहे, दाब शिलाई पण देऊन झाल्या, उलट्या साईडला करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला अशी आतली शिलाई जी आहेत ना, अर्धा इंच मार्जिनने शिलाई मारून घ्यायची. दोन्ही साईडला छान अशी शिलाई मारून घ्यायची आहेत. आणि पायपिंगसुद्धा करून घ्यायची आहेत. तर तुम्ही बघा. साईडच्या मस्त पायपिंग वगैरे झालेल्या आहेत. आपण 1 बाय 1 इंचचे कोपरे जे कट केलेले होते ना, त्याला शिलाई मारून तिकडे सुद्धा मी पायपिंग करून घेणार आहे. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की ताईनं सांगा. छान छान व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघा, मला त्याच्याने प्रोत्साहन येते बनवायला. छान छान कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. इकडे सुद्धा मी कोपऱ्यांना सुद्धा पायपिंग करून घेतलेले आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. छान असेल तुम्ही सुद्धा शिवा मस्त मस्त आणि सेल करा, त्याच्यातून तुम्ही पैसे कमवा. मस्त असे आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये असे पाऊच आहेत बरं का ताईनो. तुम्हाला हव्या असेल इकडे एक साईडला दोरी बनवून बंद टाईपचं, ती सुद्धा लावली तरी सुद्धा छान होईल. मी लावलेली नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकतात. तुम्हाला पायपिंग जर हवी असेल तर करा, नसेल तर नाही केलं तर चालेल. थोडीशी मी मोठ्या साईजमध्ये केलेली आहे. तुम्ही इकडे मोबाईल पाऊचमध्ये मोबाईल, कॅश, तुमच्या चावी गाडीची कशाची असेल ती तुम्ही लेडीज घराची आपल्या ती ठेवू शकतात. मस्त आणि हेवी झालेलं आहे बघा, म्हणून थोडीशी मोठी केलेली आहे मी.
तुमच्याकडे जसं असेल कापड त्याचा तुम्ही रियूज करू शकता, जुन्या नव्या कपड्यांचा. माझ्याकडे खूप सारे कपडे आहेत, त्याच्यामुळे इकडे मी नवीन कपडे वापरते. तुमच्याकडे जुने असतील ते सुद्धा तुम्ही वापरा ना. बघा किती छान झालेलं आहे. फक्त एवढंच काय की ब्लाऊज पीस जे आहे ना पातळ आहे खूप, त्याच्यामुळे दिसतं घट्ट असतं ना, अजून छान वाटलं असं सप्पे जे दिसतं ना ते दिसलं नसतं व्हाईट कलर बाहेर. आतल्या साईडला स्पेससुद्धा भरपूर आहे. तर चला ताईंनो, मस्त आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. आणि कसा स्पेससुद्धा भरपूर आहे, मस्त दिसते. लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा. असं माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. बाय बाय. नवीन आपण एका व्हिडिओमध्ये भेटू.